ये मौसम का थंडीचा मस्त चटके लागला. लवकर उठला नाही, जाऊन ठेवली चाय नाहीला बॉम्बे मारले चुसक्या चायच्या चुसक्या घेतच होता की तेवढ्यात मम्मी म्हटली जा आणि भाजी वगैरे घेऊन ये. मग निघाला भाजी गेल्यासाठी. टुकटुकीवरती आला फटाफट आणि घेतली इकडून चिकनची भाजी आणि इथून फटाफट भाजीपाला पण. भाजी नाही येऊन बघितलं तर काय इकडे आयुष पण नुसता बसलेलाच होता. आता गप्पा गोष्टी मारत होते तेवढ्यात आली एक पतंग न जहर पळ मारली. आमचं दोघांचं नशीब खोट, काय भेटलंच नाही. फटाफट न थांबता काढली गाडी आणि आले आम्ही इकडे मावसाना डब्बा देऊन आम्ही दोघं निघालेलेच होते की तेवढ्यात बघितलं तर काय एवढा खैवडीवाला रस्ता, पडले की डायरेक्ट हॉस्पिटल. आज बघितलं तर काय एकदा फर्स्ट टाइम आपल्या एक स्केचचा ऑर्डर करायला बसलाच होता की तेवढा त्याला आला फोन, बोलला की चल जायचं. एनएस तिकडे बघितलं तर काय उन्हामध्ये ठेवले धर तापच्या उन्हामध्ये बस आणि जाता जाता इकडे घेतला मोठा थंडा आणि घेतले थोडेफार कप नाही ग्लास. मागे बसल्या बसला विचार करत होता की एखाद ग्लास काढून पिऊ का फटाफट. आयफोनचं अनबॉक्सिंग पेक्षा ही बिर्याणीची अनबॉक्सिंग चुम्मेस. बिर्याणी थंडाची पार्टी करून आम्ही निघाले फटाफट केस कापायला, कारण की जाम वाढलेले होते. आल्याला उत्तम दादा फटाफट जाऊन बसून गेला केस कापायला. मी विचार केला आज विराट कोहली बनवू का धोनी बनवू. त्याच्यामध्ये बघून थोडी हुशारी मारतच होता फोन घेऊन की तेवढा काका म्हटलं की चल फटाफट केस काप. नक्की त्या दोघांमधून काय बनलंय मला माहितच नाही पडत. आम्ही दोघांना गाडीवरती बोलत येतच होते की तेवढ्यात बघितलं तर काय आम्ही घेतल्या पतंगा फिरक्यानं उचलल्या ना आले इकडे. चालत मंदिराकडे आलेलाच होता की यो दिसला एक रस्त्यावरचा घर किती भारी बांधलेला होता. माझ्याकडे तर आयफोन 11 होता पण याला म्हणतो डायरेक्ट 13 प्रो मॅक्स. जेवढी पण पतंग आम्ही सर्व उडत होते की सर्व फाटतच होत्या. एवढी सारी एक कोडी पतंग सारखी सर्व हरवून आल्या. दादूसचा घरी आल्याला फोन आला, बोलला की ये ब्लॉगर लवकर आपल्याला इकडे जायचं. इथे येऊन बघितलं तर काही मतदानची मशीन होती. फटाफट मी पण केले मत. 18 वर्षाच्या आतमध्येच करून टाकले यार. वोटिंग केली फटाफट आणि आम्ही निघालो परत पुढे जायला. पुढे आलेला होता की परत पोटामध्ये गुडगुड व्हायला लागलेला. धावला ना आला फटाफट आईकडे. उत्तम दादाला डायरेक्ट एनएसची चावी भेटले. आम्ही दोघं एकदम खुश. उत्तम दादाने काढली फटाफट एनएस ना आम्ही बसला मागे आणि निघाला मी पुढे जायला. तेवढ्यात मला पण एक चावी भेटली गाडीची. एवढी थंडी होती मी दिली साहिल दादाला गाडी चालवायला, तरी माझे मागे तर एकदम हालत खराब होऊन गेली. आम्ही पोत्याच्या पहिलेच इकडचा पाडा फिरून झालेला होता तर परत आले इकडे बालवाडीकडे. एवढा नशीब खराब की परत बोलले की या लोकमान्य पाडात, तर परत लोकमान्य पाडात निघाले थंडीमध्ये. दोघंच मागे राहून गेलेले होते वाटतं. इकडे सर्व येऊन पहिलेच उभे राहिलेले होते. तेव्हा मी करण दादा वगैरे शोधत होता की तेवढ्यामध्ये आपल्याला भेटले बारकी गँगचे मेंबर. करण दादा म्हटलं जाऊ दे भूक लागले, काढतो गाडी ना झालं आपण जाऊ. गाडीवर तेवढी थंडीमध्ये हवा खात आलेली. बघितलं तर इकडे कोणच नाही. चल फटाफट आतमध्ये. काकांना बघितलं तर आम्ही 5 जण परत शांतीत बसून गेले या जागी. काका म्हटलेले होते जाता जाता की 15 मिनिटाचा वर झाला तर तुम्ही येऊन जेवण घेऊन टाका. आम्ही तर 11 मिनिटामध्येच लागून पडलेले होते. भात चपाती पुरी नाही सॉरी भात भाजी वगैरे घेऊन आम्ही फटाफट लागले जेवण आणि परत या थंडीमध्ये आम्ही आले सर्व घरी.